नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी डिस्कस क्लास 8 सब्जेक्ट सायन्स चॅप्टर नंबर 3 फोर्स अँड प्रेशर यामधील आपण एक्सरसाइज भाग स्टडी करणार आहोत। यामधील क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, राईट प्रॉपर वर्ड इन द ब्लँक स्पेस। आपल्याला या ठिकाणी ब्लँक स्पेस मध्ये आपल्याला प्रॉपर वर्ड इथे राईट डाऊन करून घ्यायचं आहे। बघा, ए नंबर आहे द एसआय युनिट ऑफ फोर्स इज। तर आपल्याला माहित आहे एसआय युनिट ऑफ फोर्स आहे न्यूटन, म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल न्यूटन। त्यानंतर नेक्स्ट बघा बी नंबरचा, द एअर प्रेशर ऑन आवर बॉडी इज इक्वल टू व्हॉट। या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आहे। यामध्ये आपल्याला दिलेला आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर, सी, बॉटम, स्पेस। तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे आन्सर येईल ऍटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे या ठिकाणी लिहू आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर। तर हे झालं आन्सर। त्यानंतर सी नंबरचं, फॉर अ गिवन ऑब्जेक्ट द buoyant force in liquid of different blank is blank। तर बघा, द सेम, द डेन्सिटी, डिफरंट अँड एरिया। तर या ठिकाणी फॉर अ गिवन ऑब्जेक्ट द buoyant force in liquid of different density is या ठिकाणी येईल डिफरंट। त्यानंतर बघा मित्रांनो डी नंबरचं, द एसआय युनिट ऑफ प्रेशर इज। तर बघा, प्रेशरचं युनिट, प्रेशर म्हणजे काय, फोर्स अपॉन एरिया। म्हणजे या ठिकाणी आपल्याला येईल फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि एरियाचा आहे मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर। ते या ठिकाणी न्यूटन पर मीटर स्क्वेअर हा आन्सर मिळणार आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड बघा, मेक अ मॅच। आपल्याला या ठिकाणी मॅच द पेअर करायचं आहे। ग्रुप ए मध्ये दिलेला आहे आणि ग्रुप बी दिलेला आहे। बघा, पहिला आहे ग्रुप ए मध्ये आहे फ्लुइड, सेकंड आहे ब्लंट नाईफ, थर्ड आहे शार्प नीडल, फोर्थ आहे रिलेटिव्ह डेन्सिटी आणि 5 नंबर आहे हेक्टोपास्कल। या ठिकाणी बी ग्रुप मध्ये दिलेला आहे आपल्याला हायर प्रेशर, बी दिलेला आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर, सी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, डी आहे लोअर प्रेशर अँड ई आहे सेम प्रेशर इन ऑल डायरेक्शन्स। या ठिकाणी बघा, फ्लुइड मध्ये जे प्रेशर असते ते ऑल डायरेक्शनला सेम असते, म्हणजे या ठिकाणी ई नंबरचा पर्याय येईल सेम प्रेशर इन ऑल डायरेक्शन्स। या ठिकाणी आपण आन्सर मध्ये लिहू ई। या ठिकाणी ई आपल्याला लिहिता येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, ब्लंट नाईफ। ब्लंट नाईफ मध्ये या ठिकाणी येईल लो प्रेशर, कारण ब्लंट नाईफ वर एजेस काय शार्प नसतात, त्यामुळे या ठिकाणी प्रेशर लो राहील। म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळेल आपल्याला डी नंबरचा, ऑप्शन नंबर डी येईल यामध्ये। नंतर शार्प नीडल, शार्प नीडल मध्ये या ठिकाणी येईल हायर प्रेशर, म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळेल आपल्याला ए नंबरचं हायर प्रेशर। नंतर रिलेटिव्ह डेन्सिटी, आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटीला आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असं म्हणतो, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर येईल सी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी। आणि हेक्टोपास्कल 5 नंबरचं, तर हेक्टोपास्कल हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्याचं युनिट आहे, म्हणजे या ठिकाणी येईल आन्सर बी। तर बघा, हे सर्व 1 बाय 1 करून तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन ब्रीफ। तर यामध्ये बघा ए नंबरचा क्वेश्चन, अ प्लास्टिक क्यूब इज रिलीज इन वॉटर, विल इट सिंक ऑर कम टू द सरफेस ऑफ वॉटर। या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, प्लास्टिक क्यूब इज रिलीज इन वॉटर। आपण प्लास्टिक क्यूब वॉटर मध्ये जर आपण सोडून दिला तर ते सिंक होईल, म्हणजे बुडेल किंवा ते सरफेसवर येईल, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला आन्सर मध्ये असं म्हणता येईल, बघा, डेन्सिटी ऑफ द प्लास्टिक क्यूब ची डेन्सिटी ही वॉटर पेक्षा काय असते, कमी असते। त्यामुळे काय होणार आहे, तो द प्लास्टिक क्यूब विल कम टू द सरफेस ऑफ वॉटर। आणि यामधलं रिझन असं देता येईल आपल्याला की डेन्सिटी ऑफ प्लास्टिक क्यूब इज लेस दॅन डेन्सिटी ऑफ वॉटर। म्हणजे या ठिकाणी आपण राईट डाऊन करून घेतलं, डेन्सिटी ऑफ द प्लास्टिक क्यूब इज लेस दॅन डेन्सिटी ऑफ वॉटर, दॅट्स वाय द प्लास्टिक क्यूब कम्स टू द सरफेस ऑफ वॉटर।
And the question number B बघा, why do the load carrying heavy vehicle have large number of wheels? So we know that the load carrying heavy vehicle has heavy load. तर आपण आन्सर मध्ये आपण राईट डाऊन करू, द प्रेशर प्रोड्यूस्ड बाय द गिवन फोर्स depends on the area of the surface on which the force acts. The greater the area, greater the surface area, less the pressure produced. म्हणजे जर सरफेस एरिया जर जास्त असेल तर प्रेशर काय होईल, लेस राहील. The load carrying heavy vehicle have the large number of the wheels, so the pressure decreases and tires do not burst. म्हणजे या ठिकाणी जर लोड इन्क्रीज झाला तर प्रेशर इन्क्रीज होईल आणि प्रेशर आणि सरफेस एरिया यामध्ये इनवर्स प्रोपोर्शन असते. म्हणजे काय म्हणते, प्रेशर जर प्रोड्यूस बाय द प्रेशर जे प्रोड्यूस होते ते गिवन फोर्स मध्ये होते डिपेंड ऑन सरफेस एरिया. सरफेस एरिया जर लार्जर असेल तर प्रेशर कमी होईल आणि दॅट्स वाय द लोड्स कॅरिंग हेवी व्हेकल हॅव द लार्ज नंबर ऑफ व्हील्स. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, how much pressure do we carry on our head? Why don't we feel it? या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे आन्सर मध्ये, the air pressure at sea level is about 101 into 10 raised to power 3 Pascal. म्हणजे आपल्या डोक्यावर जे प्रेशर असते ते असते ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे 101 into 10 raised to power 3 Pascal म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि this is the pressure that we carry on our head. हे एवढं प्रेशर आपण आपल्या हेडवर कॅरी करत असतो. दिस प्रेशर वी डी नॉट फेल इट. म्हणजे हे प्रेशर आपल्याला कॅव्हिटीज इन आवर बॉडी आर फिल्ड विथ एअर अँड आर्टरीज अँड वेन्स आर फिल्ड विथ ब्लड. दिस प्रेशर इज बॅलन्स विथ द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे आपल्या हेडवर जेवढं प्रेशर आहे तेवढं आहे 101 into 10 raised to power 3 Pascal. But in our body, the cavities are filled with air and arteries and veins are filled with blood, and this pressure is balanced. That's why we don't feel it. Question number 4. Why does it happens? A ship dips to a large depth in fresh water as compared to marine water. आन्सर मध्ये बघा, the buoyant force acting on a body is proportional to density of the fluid in which the body is immersed. Here, density of the fresh water is less than that of the marine water. Hence, the buoyant force on a body in the fresh water is less than the density of the marine water. Therefore, a ship dips to a larger depth in fresh water as compared to marine water. B number the question, fruits can easily be cut with a sharp knife. The answer बघा, the effect of a given force varies inversely as area of the surface on which the force is applied. Less is the surface area, greater is the effect of force. Hence, the sharp knife has less cross-sectional area, hence easily cut the fruits. Next question, question number C. The wall of a dam is broad at its base. Answer मध्ये येईल, the wall of a dam is broad at its base because number 1 आहे, the pressure of water in dam is as much greater at the bottom of the dam than at the top. And second मध्ये, to withstand this pressure, the wall of a dam is made broad at its base. The next question, D number the question बघा, if a stationary bus suddenly speed up, passengers are thrown in the backward directions. Answer मध्ये, when passengers sit on stand in stationary bus, they are in a state of rest. When the bus suddenly speed up, the lower part of their body in contact with the bus
acquired the speed of the bus. Second, the upper part of their body, however, continue to be in the state of rest due to inertia, hence they are thrown in backward directions. Question number 5. Complete the following tables. Mass, volume, density. या ठिकाणी आपल्याला मास दिलेला राहील, डेन्सिटी आणि व्हॉल्यूम या 3 क्वांटिटीज पैकी 2 क्वांटिटीज दिलेल्या राहतील आणि आपल्याला फाइंड आउट करायचे 1 क्वांटिटीज. या ठिकाणी फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल बघू. मास दिलेला आहे 350 किलोग्रॅम, व्हॉल्यूम 175 सेंटीमीटर क्यूब, डेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मास दिलेला आहे 350 डिवायडेड बाय 175. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे जे डिव्हिजन केलं तर ते मिळेल आपल्याला 2 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. म्हणजे डेन्सिटी मिळेल आपल्याला 2 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. यानंतर बघू आपण नेक्स्ट मध्ये आपल्याला मास फाइंड आउट करायचा आहे. व्हॉल्यूम दिलेला आहे 190 आणि डेन्सिटी दिलेला आहे 4. म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू आपण म्हणू मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे मास इज इक्वल टू डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम. म्हणजे 4 into 190 इज इक्वल टू मिळेल आपल्याला 760 किलोग्रॅम. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे मास 760 किलोग्रॅम. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत डेन्सिटी ऑफ मेटल, डेन्सिटी ऑफ वॉटर आणि रिलेटिव्ह डेन्सिटी. यामध्ये आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा डेन्सिटी ऑफ वॉटर किंवा डेन्सिटी ऑफ मेटल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ मेटल अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. आणि या ठिकाणी फर्स्ट नंबर मध्ये घेऊ आपण. बघा डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेला आहे 1 into 10⁻³ आणि रिलेटिव्ह डेन्सिटी दिलेला आहे 5 आणि आपल्याला डेन्सिटी ऑफ मेटल फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला डेन्सिटी ऑफ मेटल इज इक्वल टू रिलेटिव्ह डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे 5 into 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. या ठिकाणी आपण लिहू 5 multiplied by 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. हे आपल्याला आन्सर मिळणार आहे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला डेन्सिटी ऑफ मेटल दिलेली आहे, डेन्सिटी ऑफ वॉटर आहे आणि रिलेटिव्ह डेन्सिटी फाइंड आउट करायचे आहे. रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला दिलेला आहे डेन्सिटी ऑफ मेटल अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ मेटल आहे 8.5 into 10⁻³ डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर 10⁻³ 10⁻³ गेट कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी रिलेटिव्ह डेन्सिटी मिळेल आपल्याला 8.5. म्हणजे या ठिकाणी आन्सर मध्ये लिहू आपण रिलेटिव्ह डेन्सिटी 8.5. नेक्स्ट कंटेंट बघू आपण. वेट, एरिया आणि प्रेशर या ठिकाणी आपल्याला 3 थिंग्स दिलेल्या आहेत. त्यापैकी 2 दिलेले राहते आणि 1 फाइंड आउट करायचं आहे. प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. म्हणजे फोर्स म्हणजे या ठिकाणी वेट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणू आपण, म्हणजे वेट अपॉन एरिया. तर बघा या ठिकाणी पहिला क्वेश्चन बघा आपल्याला या ठिकाणी येथे आपल्याला वेट फाइंड आउट करायचा आहे. एरिया दिलेला आहे आपल्याला 0.04 आणि प्रेशर दिलेला आहे 20,000 या ठिकाणी 20,000 मीटर पर स्क्वेअर मीटर म्हणून न्यूटन पर स्क्वेअर मीटर. तर बघा आपल्याला प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया म्हणजे वेट अपॉन एरिया. म्हणजे वेट इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. 20,000 मल्टिप्लाइड बाय 0.04 इज इक्वल टू मिळेल आपल्याला 800 न्यूटन. म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळेल आपल्याला 800 न्यूटन. हे झालं वेट. पुढचा भाग बघा वेट इन न्यूटन. एरिया दिलेला आहे आपल्याकडे, एरिया मीटर स्क्वेअर मध्ये येईल या ठिकाणी आणि प्रेशर दिले आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. या ठिकाणी बघा वेट दिलेला आहे आपल्याला 1500, एरिया 500 आणि आपल्याला प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. प्रेशर P इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला 1500 डिवाइडेड बाय 500 इज इक्वल टू मिळेल 3 म्हणजे 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी मिळेल आपल्याला 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे एवढं होईल प्रेशर. नंतर क्वेश्चन नंबर 6 बघा. द डेन्सिटी ऑफ मेटल इज 10.8 into 10⁻³ किलोग्राम पर मीटर स्क्वेअर. फाइंड द रिलेटिव्ह डेन्सिटी. या ठिकाणी आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. गिवन डेटामध्ये आपल्याला डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेली आहे 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब आणि डेन्सिटी ऑफ मेटल दिलेली आहे आपल्याला 10.8 into 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब आणि रिलेटिव्ह डेन्सिटी फाइंड आउट करायची आहे.
आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर, म्हणजे 10.8 इंटू 10⁻³ अपॉन 10⁻³ आणि यांचं 10⁻³ गेट कॅन्सल, या ठिकाणी मिळेल रिलेटिव्ह डेन्सिटी 10.8 आणि याला नो युनिट राहील कारण या ठिकाणी हा रेशो आहे टू क्वांटिटीजचा, म्हणून रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू 10.8. क्वेश्चन नंबर 7. The volume of an object is 20 cubic centimeter and the mass is 50 gram. The density of water is 1 gram per cubic centimeter किंवा 1 gram into centimeter raised to the power -3. Will the object float on water or sink in water? मग या ठिकाणी डेन्सिटी इज ग्रेटर असेल तर ऑब्जेक्ट काय होईल, सिंक होईल. डेन्सिटी जर लेस दॅन वॉटर असेल तर काय होईल, फ्लोट होईल. या ठिकाणी आपल्याला गिवन डेटा दिलेला आहे, व्हॉल्यूम दिलेला आहे, व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट 20 क्युबिक सेंटीमीटर, मास दिलेला आहे 50 ग्रॅम आणि या ठिकाणी दिलेला आहे डेन्सिटी ऑफ वॉटर आहे 1 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. तर बघा डेन्सिटी ऑफ वॉटर आपल्याला दिलेला 1 नंबर दिलेला आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे 50/20. मास ऑफ ऑब्जेक्ट आहे 50 आणि त्यांचा व्हॉल्यूम आहे 20, तर आपल्याला मिळेल 2.5 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. तर या ठिकाणी बघा काय म्हणता येईल, द डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट इज ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ वॉटर. ऑब्जेक्टची डेन्सिटी वॉटरच्या डेन्सिटी पेक्षा काय जास्त आहे, म्हणजे 1 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर आहे वॉटरची डेन्सिटी आणि 2.5 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर आहे ऑब्जेक्टची डेन्सिटी. Therefore, hence the object will sink in water. Question number 8. The volume of a plastic covered seal box is 350 cubic centimeter and the box has a mass 500 gram. Will the box float on water or sink in water? What will be the mass of water displaced by the box? तर बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे द गिवन डेटा, द व्हॉल्यूम आहे 350 क्युबिक सेंटीमीटर, मास दिलेला आहे 500 ग्रॅम. डेन्सिटी ऑफ वॉटर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, डेन्सिटी ऑफ वॉटर आहे 1 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे डेन्सिटी ऑफ मास आपल्याला फाइंड आउट करायचं, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आपल्याला फाइंड. तर या ठिकाणी बघा मास किती दिलेला आहे आपल्याला 500, मास आहे 500 आणि व्हॉल्यूम किती दिलेला आहे, व्हॉल्यूम आहे 350. आता बघा 0 गेट कॅन्सल, तर 50 अपॉन किती मिळेल 35, म्हणजे 50 ला काय लिहिता येईल आपल्याला 10 into 5 आणि 35 मीन्स 7 into 5, म्हणजे या ठिकाणी 10/7. 10/7 चं आपण डिव्हिजन केलं तर ते मिळेल आपल्याला. तर बघा या ठिकाणी मी डिव्हिजन केलेलं आहे, डिव्हिजन केल्यानंतर आपल्या लक्षात येते की हे मिळते आपल्याला बघा 7. आपण या ठिकाणी 7 ला 10 ने डिवाइड केल्यानंतर ते मिळेल 1.42851. म्हणजे या ठिकाणी आपण आन्सर लिहू आपण 10/7 मीन्स 1.428 and so on. Hence the box will sink in box. म्हणजे या ठिकाणी डेन्सिटी ऑफ द जे बॉक्स आहे ती वॉटरच्या डेन्सिटी पेक्षा काय जास्त आहे, मोर आहे. Hence the box will sink in water. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन यातला आपण स्टडी करू. द व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिस्प्लेस्ड बाय द बॉक्स, व्हॉल्यूम दिलेला आहे V आणि इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बॉक्स. म्हणजे जेवढं बॉक्स मुळे जेवढा वॉटर डिस्प्ले होईल त्याचा व्हॉल्यूम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, ते आहे 350 क्युबिक सेंटीमीटर. नाव डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे या ठिकाणी मास काढता येईल, मास ऑफ वॉटर इज इक्वल टू डेन्सिटी मल्टिप्लाय व्हॉल्यूम, म्हणजे मास म्हणजे या ठिकाणी डेन्सिटी ऑफ वॉटर आहे 1 into 350 इज इक्वल टू ते मिळेल आपल्याला 350 ग्रॅम. तर या ठिकाणी आपल्याला मास ऑफ वॉटर आहे 350 ग्रॅम. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रत्येक क्वेश्चनचा तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या, हे व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही बघा आणि क्वेश्चन्स राईट डाऊन करा. या ठिकाणी आपण फोर्स अँड प्रेशर मधील आपण प्रॅक्टिस सेट म्हणजे एक्सरसाइज आपण सॉल्व्ह केलेला आहे.
यानंतर भेटू आपण पुढील व्हिडिओ.